नमस्कार मित्रांनो, गावरान जिव्हाळा या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो। आज महाशिवरात्रीनिमित्त आयुष आणि मी जात आहे अशा ठिकाणी की जिथं सूर्यकिरणही 9 ते 10 वाजता पोहोचतात। चला तर मित्रांनो हा एकदम खतरनाक घाट आहे पुढं। तर त्या घाटाने फर्स्ट सेकंड हे दोनच गिअर टाकायला लागतात आणि हे मित्र पुढं गेले आमच्या, आम्ही आयुष आणि आम्ही आहे पाठीमागं। तर या घाट एवढा खतरनाक घाट आहे, तर या डोंगरावरती आपल्याला जायचं शिवरात्रीला। त्या डोंगराच्या पलीकडचा डोंगर आहे। तर बघा मित्रांनो, हा एकदम घाट रस्ता आहे आणि घाट रस्त्यानं जेवढा आपण चढून येतोय तेवढाच आपल्याला घाट रस्ता उतरून खाली जायला लागत आहे। आणि मग ते जे फोपसंडी गाव आहे ते गाव येतं आहे, तिथं तो कोंबड किल्ला आहे। त्या कोंबड किल्ल्यावर मग आपल्याला जायचं आहे शिवरात्रीला। आता ज्या कोंबड किल्ल्यावर आपण जाणार आहे त्या कोंबड किल्ल्यालाच कुंजनगड असं नाव आहे। आणि तो समोर जो दिसतोय तो डोंगर तो डोंगर कुंजनगड आहे। आणि इकडं पावसाळ्यामध्ये असे खूप जाम मोठमोठाले धबधबे परत असे राहतात। इकडं पर्यटनासाठी पण येऊ शकतात। इकडं राहण्याची जेवणाची सर्व सोय होते। तर इकडं पावसाळ्यामध्ये इतकं भयानक धुकट राहते। आपण जेवढा चढा चढून आलो ना तेवढाच आता आपण उतरतोय चढा। तर ह्या ठिकाणी इतकं जंगल आहे आणि इथं अजूनही उन्हाळा आहे। आता उन्हाळा आहे तरी असं गार वाटत आहे एकदम, नाही का। हे बघा डोंगर दऱ्या, हे बघा एवढा डोंगर दऱ्यातून आपण वरून चढून खाली उतरतोय। आणि हा समोर फोपसंडी गाव, हा गाव इतका डोंगर दऱ्यात आहे। आणि इकडं फिरायला पण एवढे मोठमोठाले धबधबे आहेत। तर पावसाळ्यामध्ये नक्कीच तुम्ही येऊ शकतात। इकडं राहण्याची जेवणाची सोय होईल। आणि समोर जो दिसतोय कुंजनगडावर आता आपण निघणार आहे कुंजनगडाच्या दिशेनं। पण आलो आहे फोपसंडी या गावामध्ये। तर आता या गावातून आपल्याला जायचं आहे कुंजनगडाच्या दिशेने। तर कच्चा रस्ता आहे, त्या कच्च्या रस्त्याने आपण थेट आता बघा इकडं कुंजनगड, त्यालाच कोंबड किल्ला असे म्हणतात। आणि असा खतरनाक आता जायला रस्ता आहे, तो पण एकदम डांबरी काहीच नाही, साधा रस्ता आहे। तर तुम्ही बघू शकता आता आपण कुंजनगडाच्या दिशेने चाललो आहे। हे बघा हा कुंजनगडाच्या दिशेने जाण्याचा रस्ता एकदम खतरनाक रस्ता आहे। मागच्या वेळेस मी पावसाळ्यामध्ये मारुती दादानी आणि मी फोपसंडीचं वातावरण दाखवलंच होतं। तर आता मारुती दादा शिवरात्रीला गेले टाकेदला। तर टाकेदला जास्त गर्दी असल्यामुळं मी काही तिकडं गेलो नाही। तर मी आलो इकडं फोपसंडीला कुंजनगडावरती शिवरात्रीला। तर बघू आता कुंजनगडावरती काय आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करील। जाम खतरनाक घाट आहे। तर बघा रस्ता पण खराबच आहे। बघू शकता आपण किती चढून आलोय, बघू शकता तुम्ही। आणि हे सगळं फोपसंडीचं वातावरण निसर्गरम्य असं वातावरण आहे। हे बघा असं कुंजनगडाला वर जायला असं निसर्गरम्य वातावरण आहे। काय करवंदा खातोय काय? तर बघा एक डोंगरची काळी मैना, अजून काही आताशी फुलंच आहे ती पिकायला का सुरुवात नाही झाली अजून, 1-1.5 महिन्याने पिकायला सुरुवात होईल। हे बघा असं एकदम आता मी तर जास्त दम लागलाय आणि लय चालत आले वर डोंगरानं, आयुष गेलाय माझ्या पुढं पळून। तर असं निसर्गरम्य वातावरण कुंजनगडाचं। बघा मित्रांनो, आम्हीच खालून दमत आलोय, जाम दम लागलाय। आणि इथं किल्ल्यासाठी विटा ठेवल्यात। तर आता ज्या विटा आहेत ह्या आम्ही दमेल आहे, पण प्रत्येकाला एक एक देतो वर किल्ल्यावर नेऊन ठेवतो, नाही का। प्रत्येकाच्या डोक्यावर एक एक 2-2 काही नेतील तेवढं घेऊन जाणार आहे। बघू आता थांबत का होईना पण ह्या विटा आपल्याला
वरती घेऊन जायचे. मित्रांनो, प्रत्येकाकडं आम्ही 5 जण आहेत, प्रत्येकाने एक एक वीट घेतली आणि आयुषकडं पाण्याची बॉटल दिली. तर बघू शकता तुम्ही, प्रत्येकाकडं एक एक वीट आहे आणि ही वीट आम्ही वर कुंजनगडावरती नेऊन ठेवणार आहे. तर ही 15-1 किलोची वीट असणार आहे. हे बघा, प्रत्येकाकडे एक एक वीट आणि ती वीट घेऊन वर कुंजनगडावर आम्ही चाललो आहे. तिथं त्यांना या विटांचं मंदिर बांधायचं आहे. पण आम्ही सगळेजण एक एक वीट घेऊन चाललो आहे. आता जाम दमलो आहेच खालून येताना, पण तरी पण कुठंच आम्ही एकही ही वीट ठेवणार नाही, अशीच वरती घेऊन जाणार आहे. तर हे बघा, असा एकदम डोंगर दऱ्या, जाम मोठमोठ्या दऱ्यात आहे. तर आमच्याकडे विटा दिल्या होत्या खालून, तर आम्ही जाम दमलो आहे. पण अर्ध्या भागात आम्ही विटा घेऊन आलो आहे आणि बसलो आहे सावलीला. आणि हे सगळे दमलेत. ह्या बघा, प्रत्येकाकडे विटा आहेत. विटा अशा पिशवीमध्ये टाकून दिल्यात आम्हाला त्यांनी, जेणेकरून आमचे पण कपडे खराब होऊ नये म्हणून. पण आम्ही ह्या विटा अर्ध्यातच न सोडता पूर्ण वर गाडावर नेऊन ठेवणार आहे. दमला काय? अरे तू तर एवढा ना ताटम गडीन, तू काय दमला? त्याच्यात ह्या विटा दिल्या आपल्या डोक्यावर. पण त्याने का बळजबरी नाही केली, हे आपल्या सवकुशीनं आपण वर एक एक नेऊन देणार आहे. तर बघा, ही समोर जी भिंत दिसते ही किल्ल्याची तटबंदी आहे. तर तुम्ही बघू शकता का जुन्या काळात कसे वरती तटबंदी बांधित होते. बघा, एवढ्या अडचणीच्या रस्त्यामध्ये विटा आहे आम्ही वरती घेऊन आलो आहे. प्रत्येकाच्या डोक्यावर एक एक वीट, आणि पाय जर सटकला तर हातपाय मोडून पडेल. एकदम असं खतरनाक. आणि शरद आला आता पुढं एक वीट घेऊन डोक्यावर. तुला नाही जमत काय? ही ना तू वर घेऊन ये. तर बघा मित्रांनो, हा कुंजनगडाचा परिसर. हा किती डोंगर दऱ्यामध्ये आणि उंच असं डोंगर आहे. हे बघू शकता, पुढं लईच जंगल पण आहे. आणि आता आम्ही दोघं जण बघा, एक वर ठेवली मी वीट, ही शरद घेऊन आलाय. बघा, ही एकदम अतिशय अवघड अशी वाट आहे. तर मग हे बघा, असे एकदम हळूहळू चढतात माणसं पण. हे बघा, इतकं अवघड आहे. आणि माणसाला समज पाय द्यायला म्हणलं ना, पाय कसा द्यायचा हे सुद्धा कळत नाही, नाही का? जागाच नाही आहे. अशी एकदम ह्या कड्याने आम्ही विटा घेऊन चाललो आहे. हे बघा, खतरनाक असा कडा आहे. कुठंच तुम्हाला पायरी वगैरे काहीच द्यायला जागा नाही आहे. अशा कड्याने ह्या विटा घेऊन आम्ही चाललो आहे शिवरात्रीला. आयुष पण आता कड्यानं एकदम खतरनाक अशा कड्यानं चढायला सुरुवात केली आयुषनं. बघू आता तो वाटत होता घाबरेल कड्याला, पण तो मित्रांनो पोहायला पण असा तर भेज आहे. कुठे त्याला झाडं चढायला सांगा, पोहायला पण एकदम खतरनाक आहे. दे इकडे बाटली माझ्याकडं. आणि एकदम असा बघा हा कडा, किती कडा पण जास्त खोल आहे. मला जरा भीती वाटत आहे. बघा, आता डोळं फिरण्यासारखा हा कडा आहे. इथं पायऱ्या नाही आहेत, काही नाही. हळू आहे आयुष. हा, बाकीचं सहकारी विटा घेऊन गेल्यात वरती. आणि आयुष्यानं आम्ही चाललो आहे. आयुष चाललाय घाबरत जरा, कारण वाटच तशी आहे. आता त्यांनी चपला काढून घेतल्यात, कारण इकडं बघा मित्रांनो, जर सटकला तर मोठी अशी खोल दरी आहे. चला आयुष, हळूहळू. बघा, अशी आजची आमची महाशिवरात्र कुंजनगडावरती. बघा, ह्या विटावरती घेऊन आलं. पण हे दोघं जण आज म्हणते घरी झोपला असतो तरी जमला असता, पण ह्या शिवरात्रीला नव्हता या लागत.
मित्रांनो एक एक विटा आणले, म्हणजे 20 किलोची विट आहे जास्त तर, किलोमीटर अंतर आणि 2 किलोमीटर लांबवर विटा घेऊन आलोय. त्याच्यामुळं आजची ही शिवरात्र लय कठीणच झाली, पण तरी पण देवासाठी मित्रांनो आपण हे विटा घेऊनच आलोय. चालू आहे किल्ल्याला तटबंदी बांधण्याचं. बघा ही अशी खोल दरी एकदम, ही गडाची तटबंदी हे बघा काही बसून गेलेली आहे. हे बघा अशा प्रकारे तटबंदी ही जुन्या काळामध्ये बघा हे किती मोठमोठाले दगड आहेत आणि कशा प्रकारे लावले असतील बघा. हा गडावरचा पाण्याचा टाका आहे. अशा प्रकारे हे पाण्याचे टाके ह्या कुंजनगडावर हे बघा इथं 2 टाके आहेत. हे असे कोरीव काम आहे बघा. ती समोर दिस आहे असे मोठमोठाले डोंगर आहेत शेजारून. आता आमचा वर्ग मित्र भेटला केशव दिघे. आज हा पण यांचा पण चॅनल आहे मित्रांनो, तर त्याच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हे बघा मित्रांनो आता आपण जाणार आहे दर्शन करायला. इथं पाणी पण भरपूर आहे, तर बघू आता कुंजनेश्वराच्या मूर्तीचं आपण दर्शन घेणार आहे इथं आतमध्ये जाऊन. तर बघू आतमध्ये असं थंड एकदम गार पाणी आहे, तर ते पण भरपूर खोल आहे. तर बघा आता आपण इथं पाण्यातून उतरून मूर्ती बघायला जाणार आहे. तर बघूया आता हे किती आतमध्ये पाण्यामध्ये जावं लागणार आहे. टॉर्च लावा लागेल, बसून जायला लागणार आहे मित्रांनो. पण इथूनच दर्शन घ्यावं लागेल. बघूया आतमध्ये अंधार असल्यामुळं मूर्ती पण दिसत नाही. हा तुम्ही टॉर्च लावा. बघा बरं एक जण टॉर्च लावा. आतमध्ये पाणी एकदम थंड पाणी आहे, असं जाम असं गार पाणी आहे. नाही लागत टॉर्च? लागल लागल लागल, पण ते तरी फ्लॅश होऊ राहिले वरती, परत तो उजेड पडून राहिला. ते बघा पाण्यावरती जास्त आतमध्ये असल्यामुळं मूर्ती काय आतमध्ये दिसत नाही. आणि पाणी किती खोल आहे मध्ये? पाणी बरंच खोल आहे. हे पाणी जास्त खोल असल्यामुळं आपण काय आतमध्ये जाऊ शकत नाही. तर चला मित्रांनो आपण आता बस. पॉवरफुल बॅटरी पाहिजे मोबाईलच्या पास नाही आता आम्ही विटा आणू नये नाही का, जाम भुका लागल्यात आम्हाला. तर आम्ही आता खिचडी जरा ताव मारणार आहे जनगडावरती. अशा प्रकारे हा वाडा किंवा काही असेल तर ते धुसून टाकलं आहे. आणि इथून गडावरून हे खाली समोर गाव येते, हा विहीर आहे, तो पुढं तळा, खाली समोर कोतळा, पुढे समोर मोशी, व समोर आपला राजूर पण दिसतोय. व हे अशा सगळेच गावं जवळजवळ इथून सगळेच दिसतात. तर
तर बघू शकता किती हा खोल काढा आहे. बघू शकता खोल डोंगर दऱ्या बघा, एकदम अशा खोल खोल डोंगर दऱ्या आहे ती. आणि हा समोर बघा किती मोठा असा काढा आहे. आणि हा जो किल्ला आहे हा तो पडून जाईल हा किल्ला. जास्त दमल्यामुळं आता जरा सावलीमध्ये बसलोय आणि बाकी झाडं मोठे नसल्यामुळं तर इथं छोटीशी सावली आहे तिथेच बसलोय. बाकीचे जे शिवरात्रीनिमित्त आले आहेत ते बघतात. आणि ही मूर्ती कशाची आहे हेच माहीत नाही, तिचे बाकीचे अंश तुटून गेलेले आहेत. असे टाके येते, ते जे टाकं आहे ती पाण्याचं ते बुजून गेले ती. तर या किल्ल्यावर कोणाला धोका होऊ नये त्यामुळे रिलिंग केलेली. आणि जुनी काळातली ती तटबंदी अशी खतरनाक तटबंदी ती काही प्रमाणात धसून गेलेली आहे. चल ना. तर पुढे ही मारुतीची मूर्ती. तर हे जे जुन्या काळातले टाके आहेत पाण्याचे ते पूर्ण असे धसून गेलेले आहेत. तर ते पूर्ण धसून आणि पूर्ण दगडाने भरून गेलेले आहेत. तर समोर आपण जाणार आहे त्या कोंबड्यावर. तर याच्यामध्ये आतमध्ये गुहा आहे, गुह्यासारखं खोदलेलं आहे. हे एकदम असं कोरून केलेलं नाही का. तर बघा आतमध्ये आपल्याला काय आपल्याकडे उजेड नाही एवढा. आपण का असं खाली पण उतरायला जागा आहे. आतमध्ये पाणी असल्यामुळे आपण काय मध्ये जात नाही. तर चला आयुष पुढं नको जाऊ. बघा आता एकदम खतरनाक कडेची जागा आहे आणि आयुष उतरत आहे खाली. मोठाली माणसाला असा घाम फुटत आहे पण आयुष आला उतरूनच. इकडं एखादं लागलं पाय कापायला, उलटा त्याला काही जमनच उतरायला. उलटा फिरायचा मग उलटा तो लागला जास्त घाबरायला, त्याला जमनच. आयुष आला उतरून. इकडे हात करा पुढच्या लोखंडाला धरा तुम्ही. हा इकडल्या हाताना तो लागला जरा अवघड वाट असल्यामुळं गलत केला. हा त्याला हाताला धरूनच उतराव. हा मगाशी जोडीदार वरून उडालाय खाली. हळू उतर. हा ए शरद तू खाली रे म्हणजे जरा हे होईल. तर अशा प्रकारे एकदम अवघड वाट आहे. तर मित्रांनो हा कुंजनगड होता. त्या गडावरून आता आपण थेट चाललोय इकडं कोंबड्या का. तर इथं जे गुहे आहे ती वरती त्या गुहेमध्ये आपल्याला जायचं आहे. ते गुहे कशा प्रकारे आहेत हे मी तुम्हाला दाखवतोच. आता हे सगळे आमचे रानटीचं आहे ती मित्र, त्याच्यामुळं हा रस्ता कोणाने वाट काढून ते चाललेत एकदम खतरनाक. तर आपण आता इथं 2 गुहे आहेत त्या गुहे पाहायला जाणार आहे. आणि ही खडकामध्ये कोरलेली जवळजवळ 30-40 फूट आतमध्ये खोल गुहे ती. आपली पाण्याची बाटली बनवून आली बघा. ही आता ही गुहामध्ये आपण जाणार आहे. त्याला आतमध्ये कशी येते तुम्हाला दाखवतो ना. आयुष हळूहळू खाली आहे ना अंधार आहे बघा. तर ही कोरलेली गुहा आहे. आतमध्ये हळूहळू बसूनच त्याच्यामध्ये बसूनच चाललोय. कसं आपल्याकडं बॅटरी आहे. हे बघा मित्रांनो अशा प्रकारे ही गुहा आहे आणि याच्यामध्ये फक्त बसून जाता येईल. चल पुढं. आणि आयुष चालाय पुढं. या मित्रांनो चला. अरे परत मजा नाही या साईडला सर का आयुष मध्ये दिसल. तर बघा अशी कोरलेली खडकामध्ये फक्त संभावनी पूर्ण गुहा आहे. बसूनच चालायला लागत आहे. हे बघा इथं उतरला का परत पुढं खाली उतरायचं
आता मी उडी मारतो. उडी मारली आणि आता बस पाटील. हे बघा एवढीच आहे. आतमध्ये पण आहे आणि इकडं मध्ये बघा अशा प्रकारे पाणी, आतमध्ये पाणी आहे. आपण जरा आयुष पॅन्ट वर कर. हे बघा मित्रांनो अशा प्रकारे ही गुहा आहे, ही खोदलेली आहे. आतमध्ये बघा वट वागळ आहेत. बघा अशा प्रकारे आपण गुहेमध्ये वट वागळ आतमध्ये आहे ते. हे पण दाखवतो तुम्हाला. हे बघा अशा प्रकारे गुहे. हे बघा मध्ये वट वागळ बघा गुहेमध्ये. ते बघा कसं आणि मित्रांनो इकडं पण पुढं आहे. ही किती लांब आहे? 56 फूट. आणि ही जवळजवळ 56 फूट गुहा आहे. आतमध्ये जायचं का? कारण मध्ये जायचं. ही 56 फूट खोल गुहा आहे. आणि याच्यामध्ये आतमध्ये हे बघा मित्रांनो हे सगळं पाणी आहे. आणि आता पाण्यातून आपण हे बघा अशा प्रकारे बसून चाललोय. पॅन्टीवर करून बसून चाललोय आणि इकडं एकदम थंड असं पाणी आहे. पण मित्रांनो आता आपण पुढं जातोय का नाही हे नाही माहीत मला. हे बघा इकडं शंकराची पिंड आहे मित्रांनो. पण ती आपण या पाण्यातून इथं बघा इथं आपली ही गुहा संपलेली आहे. इथं गणपतीची मूर्ती आणि शंकराची पिंड आहे. तर अशा प्रकारे ही 56 फुटाची गुहा आहे. पोहून आलो रस्ता नसल्यामुळं हे अशा प्रकारे आयुष. बघा मित्र आता आपण ह्या कुंजनगडाच्या या टोकावरतून तो डायरेक्ट तिकडच्या टोकाला निघणार आहे. याच्यातून ही गुहा आहे मोठी. तर याच्यातून डायरेक्ट तिकडच्या कडेला निघायला जाणार आपण. तर बघा आता आपण आत उतरून आपण जाणार आहे याच्यातून पुढं. तर बघा मित्रांनो आत गेलो काही याच्यातून डोंगरा याच्या धावातून गेला का डायरेक्ट तिकडच्या बाजूला निघत आहे. तर बघा तिकडे निघून तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आता आपण ह्या वलामधून आपण पार पलीकडं निघायला जाणार आहे. तो कसं आहे तर ते बघत राहा तुम्ही. तुम्हाला मी दाखवतो. आयुष आता पुढे, आयुषच्या हातामध्ये बॅटरी आहे. चला आयुष पुढं. तर बघा मित्रांनो कसे भुयारी मार्ग आहे ती. तर आयुष पडला होता पहिल्यांदाच. तर आता बघू किती आतमध्ये आहे तुम्हाला दाखवतो ना. आयुष गेलाय पुढं. आयुष मला पण येऊ दे. चल चल बघू आता. तर बघा थोडं फार खाली बसून बसून कवाय ना पण आपण चाललोयच. आयुष इकडे बॅटरी कर दिसत नाही मला काही. बॅटरी लावा बरं का तुम्ही. इथं फार झोपूनच यायला लागत आहे. बघा मित्रांनो. हा चल पुढे. हे रिटर्न फिरायला पण जागा नाहीये. हा आयुष गेलाय पुढं. आयुष पुढे जाऊ नको बाळा. हा तर बघू आता. आयो हळूहळू आपण जा. पुढे नको जा. हळूहळू जाण्याचा प्रयत्न करू. मला नाही पुढे जायचं. आणि आपण आता थेट आलोय इकडं. पूर्ण डोंगर तिकडच्या बाजूला तर इकडच्या बाजूला आलोय. चल आयुष. तर बघू शकता आपण आता आम्ही थेट पोचलो. आणि बघा इकडं मित्रांनो खाली कसं दिसतंय. हे खाली गाव आहे. वीर गाव आहे. हे बघा
हे असं एकदम खतरनाक दिसतंय बघा भुयारी मार्ग. हे बघा मित्रांनो, एवढं छोटंसं याच्यामधून आमचे सहकारी आले ती. अजून पाठीमागे एक जण थांबलाय आणि आयुष सगळ्यांच्या पुढे. आयुष कसा वाटला तुला हे? आणि हा शंकर, हा तर म्हणतो मै फाटलीच होती आता. मग काय झालं होतं लय खतरनाक आहे. तर बघू शकता हा उंच कडा, त्या कडेच्या पूर्ण आपण त्या कडेवरून तर या कडेला आलोय. तर आयुष पुन्हा आता तिकडं चाललाय. अशा प्रकारे याच्यातून आपल्याला मध्ये या लागत आहे बघा. तर जास्त झाड माणूस असला तर तो गुंतूनच बसू शकतो. त्याच्यामुळं इथं जर कोणी आलं तर जास्त झाड माणसाने येऊ नये ही विनंती करतो. पूर्ण असंच वल आहे मित्रांनो. हे अशा प्रकारे नाही का यायला लागतं हे बघा वरून. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.